प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात माय मोगाचो येवकार हांव जवाहर. सर्वेक मुखेल खबरो. देशात भर नातलात क्रिस्तांव भावांचेर हल्ले. त्या राज्यातले मुख्यमंत्र्यांक गोंयच्या सीएमान दिवचो सबुरीचो सल्लो. भाजपातल्या मंत्री आमदारांनी गोंयच्या सीएमाक घातले गाराणे. मागले एक्टिव्हिस्ट संजय बर्डेन. दिवचले गाडयेत सापडली अनवळखी बायलेची कूड. खून काय अपघात कारण कळले ना. पोलीस काढतात वास. मांद्रेच्या सरपंचाची जमिनी घेऊन दादागिरी. मांद्रेचे गोवेकर फॅमिलीची पुलिशेत कागाळ. आपण राखता मांद्रेच्यो जमिनी. गोवेकर फॅमिलीच विकतात जमिनी बिगर गोंयकारांक. सरपंचाचो पलटवार. आणि आता खबरो विस्तारान. संजय बर्डेन गोंयच्या मुख्यमंत्र्या सकट सगळेच खासदार मंत्री आणि आमदारांचेर एक धर्मसंकट हाडला. भारतभर क्रिस्तांव भावांचेर हल्ले जावपाक लागल्यात. संजय बर्डे भाजपाचे मंत्री आमदार आणि खासदारांक आवाहन करता, तुम्ही गोंयच्या सीएमाक सांगात त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याक फोन करून दंगलींचेर आळाबंद हाडपाची विनवणी कर. तिवूय 24 वरां भितर. आता कितले मंत्री आमदारांक देशातल्या धर्मीक एकचाराचे पडला ते तेंचे कृतींतल्यानच कळटले. गोंयांतच न्हू संवसारभर हॅपी क्रिसमसची उमेद पळोवपाक मेळटा. आमच्या देशाक सहजिणेच्या विचारांची आणि संस्कारांची व्हडली परंपरा आसा. सहजिणेचे संस्कार आमकां धर्म जाती पलतडी व्हरतात. काळीज मोठे करपाक शिकयतात. उपरांत सगळ्याच धर्मातले उत्सव एकामेका मदीं भरसून वयतात. रंगांची उधळण आणि दिव्यांची रोशनाय जाता तिका भेदांच्यो वंटी लागच नात. पूण कांय किडिल्ल्या बुरसटलेल्या विचारांचे लोक धर्मामदीं किजिलां तयार करून धुशी घालपाक सोदतात. अर्थातच ते राजकारण्यांच्या तालार नासतात हें वेगळें सांगपाची गरज ना. अशाच एका अच्छेवाचेर आवाज काढला म्हापशेचो एक्टिव्हिस्ट संजय बर्डेन. तांकां क्रिसमसाच्यो मनोनीत करपी आणि येता ते 2026 वर्साचे ताका म्हाजे कडल्यान आनी आमच्या सगळ्या भावा कडल्यान तुमकां हार्दिक शुभेच्छा. काल क्रिसमस जालो आमचो आणि त्या क्रिसमसान सगळ्या गोंयकारांनी आपले सगळे हॅपिनस आणि देवा जेजू कडेन मागले की आमकां जे हांगा जन्माक जे हाडलेले आसा ते आमकां सगळ्यांक सूख दिवपाचें आणि गोंयांत सगळे बरें रावपाचें म्हणून. काल आमी सोशल मिडियाचेर डिफरंट व्हिडियोज पळयले. आमचो कार्लोस बाब जो आसा हांगा गोंयचो MLA तिणें एक स्पेशल व्हिडियो केलो. ते व्हिडियोन अशें जाला की आमच्या अख्ख्या इंडियेन खंय खंय आमची चर्ची आसा थंयसर आमचे सगळे भाव क्रिस्तांव भाव देवा कडेन मिस करपाक गेल्ले आणि थंयसर एन्जॉय करताले. थंयसर काही लोक थंयसर येयले आणि सांता क्लॉज जो आसा तेजो स्टॅच्यू ते एका डेकोरेशन जे केल्ले ते चर्चीचे भितर चर्चीचे भायर जे सामान घेवन बसलेले ते कोण तरी येयले आणि त्यांच्या सामनाक उजो घातलो आणि नाका जाली घोशणा करूं लागले. आणि एका वाटेन हॉनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया चर्चीन वयता आणि क्रिस्तांव भावांक सगळ्यांक शुभेच्छा दिता. आणि एका वाटेन थोडे हिंदू संघटना जी आसा तो असो निषेध करता मोडून बी. म्हणून आमी आयज आमचे सगळे भाव एकठांय जाल्या आणि गोंयकारा समोर तुमकां सांगूंक करता जे गोंयान MLA जितले आसा क्रिस्तांव भाव आणि जे BJPक सपोर्ट करतात आणि सपोर्ट करून आयज गोंयच्या डेव्हलपमेंटाक ते आयज सपोर्ट करता अशें ते म्हणटा. भितरसून हांव ते क्रिस्तांव भाव जितले MLA आसा क्रिस्तांव थोडे आमची हे आसा क्रिस्तांव भयणी आमचे MLA आसा तांकां हांव रिक्वेस्ट करता तुमी गोंयच्या सीएमाक एक 24 वरां भितर तुमी एक ताका प्रश्न करात जे चर्चीच्या भितर पयर घडलेले जे नासधूस केल्लेली सांता क्लॉजाचे कितें भानगडी तेंच्यांनी केल्लेली खंयची संघटना आहा ताका गोंयचे चीफ मिनिस्टराक एक प्रश्न करात की 24 वरां भितर जे MLA आमचे निवडून जे दिल्लेले आसात आणि जे BJPक सपोर्ट करता आणि जे BJPक बाकीचे सुद्धा इंडिपेंडंट कॅन्डिडेट जे आसा आणि जे गोंयान कोण सरपंच आसा पंच आसा तेंच्यांनी गोंयच्या मुख्यमंत्र्याक एक प्रश्न विचारपाक जाय. आणि हो गोंयचो मेसेज गोंयच्या मुख्यमंत्र्यान ज्या स्टेटीन खंय घडला न्हू तांकां तेंच्या मुख्यमंत्र्यांक सांगपाचें की आमच्या गोंयच्या MLAंनी आमकां अशे प्रश्न केलेले आहा हे तूं थंय स्टॉप करता काय स्टॉप करिना. म्हाज्या हिंदू सणाच्या हेतून जर दिवाळीचो सण आसा किंवा आमचो गणपतीचो सण जर आसा आणि जर क्रिस्तांव भाव येयले आणि तेंच्यांनी जर मोडले जाल्यार आमचे हिंदू भाव वगैरे रावतले असले ना.
म्हणून आयज आमच्या अख्ख्या जगाचेर क्रिस्तांव भाव हिंदू भाव अख्ख्या जगाचेर आसा. ऑस्ट्रेलियाक आसा, युरोपाक आसा, अमेरिकेक आसा, सगळीकडे आसा आणि आपल्या पोटाक लागून हांगा आमकां धंदो ना म्हणून भायले कंट्रीक गेल्लेले आसा, जॉबाक गेल्लेले आसा. तशेंच हांव गोंयच्या मुख्यमंत्र्याक सांगूंक करता, तुजो मेसेज ज्या स्टेटीन जे आयज आमचे सांताक्लॉजाची मुर्ती मोडलेली आसा न्हू, त्या स्टेटीन गोंयच्या मुख्यमंत्र्यान थंयसरल्या मुख्यमंत्र्याक सांगपाचें, जे कोण कल्प्रिट्स जे आसा, जे लोकांनी कितें केल्लेले आसा न्हू, ताका ताबडतोब तांकां अरेस्ट करपाचें आणि मेसेज दिवपाचो की अशी गजाल आहा. नाल्यार आमी हो आमचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर बेश्टोच तांकां मेळपाक गेला अशें तरी दिसतलें. एका वाटेन तुमी एक मारले सारखे करतात आणि एका वाटेन तुम्ही रडले सारखे करतात. ताका लागून गोंयात जितले किरिस्तांव भाव स्पेशली MLA आहेत बीजेपीक जे सपोर्ट करता न्हू, 24 वरांच्या भितर त्यांच्यानी गोंयच्या मुख्यमंत्र्याक विचारपाक जाय. जर विचारूंक ना जाल्यार आमी समजपाचे हे फक्त आपले घरदारां भरपाक, त्यांचे फॅमिलीक पळोवपाक हे बीजेपीन जॉईन जाल्लेले आसा, आपली घरदारां भरपाक. कापासतात आसा जाल्यार बीजेपीन जितले MLA किरिस्तांव भाव जे आसा न्हू, त्यांच्यानी गोंयच्या मुख्यमंत्र्याक, मेंबर ऑफ पार्लिमेंट श्रीपाद नायकाक, मेंबर ऑफ पार्लिमेंट परत आमचो विर्याटो आहा, कॅप्टन विर्याटो, आणि राज्यसभेर गेल्लो आता पयलींचो अध्यक्ष सदानंद बाब तानावडे आणि राज्यसभेर आजचो MP म्हणून आसा, ताका हे प्रश्न विचारपाक जाय आणि सांगपाक जाय अशी येते जेवारे कदाचित फाल्यां सकाळ गोंयान येवं शकता. आमी गोंयान हे करूंक दिवचे ना आणि आमी हिंदू भाव आणि मुस्लिम भाव आमी एकठांय आसा आणि हे आमी केन्नाच करूंक दिवचे ना. दिवचल एके गाडयेत अनवळखी बायलेची कूड सापडल्या. दिवचल मार्केट वाठारात पार्क केल्ले गाडयेत ही कूड आसली. पुलिसांनी कूड ताब्यात घेतल्या. चड माहिती खातीर पळयात विनायक सामंताचो रिपोर्ट. दिवचले वाठारांत बाजार एरियेन एक डेड बॉडी मेळिल्ली आसा. जी डेड बॉडी एका बायलेची जावन आसा. जवळपास ही बायल पळोवंक गेल्यार 50-55 एजीची आसतली आणि ही खबर कळ्ळ्या उपरांत दिवचल पुलीस जी आसा ती आपली इन्व्हेस्टिगेशन त्यांनी स्टार्ट केलेलें ऑन द स्पॉट पावन ताणें स्पॉटाची इन्व्हेस्टिगेशन जी आहा ती स्टार्ट केलेली आसा. तशेंच फॉरेन्सीक टीम सुद्दां हांगासर पाविल्ली आसा आणि फॉरेन्सिकान जो आपलें काम सुरू केल्लेलें आसा. बेगीनूच जी कितें अपडेट आसा ती ह्या रिपोर्टा उपरांत येतली. हांगासर लोक जे आसा तेंच्या कडेन आमी विचारपाचो प्रयत्न केलो. तांकां कितें खबर आसा कितें ना हें जाणून घेवपाचो प्रयत्न केलो. तेंच्यांनी अशी म्हायती दिली की ही बायल जी आसली ही ह्याच एरियेन दिश्टी पडटाली. ती बिचूलची न्हय जाल्यार अशी म्हायती येता की ती माटण्या दोडामार हांगासरली ती बायल आसा आणि ती खूब फावटी हांगासर दिश्टी पडटाली. बिचोलेन सगळे कडेन भोंवतना दिश्टी पडटाली. हांगासरल्या लोकांनी लोकल्सांनी सांगलें त्याचेर अशें कळून येता की ती ह्या जागेचेर खूब फावटी बसलेली न्हिदलेली आसताली आणि बसलेली आसताली, येता वयता अटकताली. सो तांकां हांगासरल्या लोकल एरियेक ती वळखीची आसली आनी ती हांगाच बसताली. सद्या तरी कांय सस्पेक्शियस अशें कांय फावंड जावंक ना, पूण बिचोले पुलीस जी आसा ती प्रत्येक एंगलांसून ह्या केसीची स्टडी करीत आसा. ती अननॅचरल डेथ, मर्डर काय आनीक कितें हे सगळें जें आसा तें इन्व्हेस्टिगेशन सद्या चालू आसा आणि पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिकचो रिपोर्ट येयल्या शिवाय कांय सारकें कळूंक शकना. ही जी अपडेट आहा ही बेगीनूच आमच्या पर्यंत येतली आणि आमी ती तुमच्या मुखार पावयतले. तो पर्यंत प्रायम TV. मांद्रेचो सरपंच आपल्या पदाचो गैरवापर करता असो आरोप मांद्रेचे गोवेकर फॅमिलीन केला. गोवेकर फॅमिलीन आपले प्रॉपर्टीत घातलेले पोल सरपंचान मोडून उडयल्यात. तो आमचे प्रॉपर्टींतल्यान वाट सोदता आणि ती मेळोवपाक बाउन्सरांक घेवन दादागिरी चलयल्ल्याचो आरोपय गोवेकर फॅमिलीन केला. या संबंधात आयज पेडणे पुलिशेंत सरपंचाचे विरोधात कागाळी जाल्या. मांद्रेचो सरपंच रॉबर्ट फर्नांडीस तेची दुसरे प्रॉपर्टीत वचपाक गोवेकर फॅमिलीचे जमिनींतल्यान रस्तो मागता, पूण गोवेकर फॅमिलीन ताका विरोध केला. विशेष म्हटल्यार खुद्द सरपंचान सकाळ फुडें नोटीस तयार करून आपणेच सय करून स्टॉप वर्क नोटीसो धाडल्या. हो गोंयांतलो एक उच्चांक आसतलो अशें तुषार गोवेकरान म्हटलां. बाउन्सरांक बरोबर घेवन लोकांक धमकावपाचे एका सरपंचाचे कृतीची मुख्यमंत्र्यान दखल घेवपाक जाय अशें गांवकार मागतात. ह्या संबंधात गोवेकर फॅमिलीन पेडणे पुलिशेंत सरपंचाच्या विरोधात कागाळी केल्या. हेणी आपल्या सरपंच पदाचो भान राखून कितें योग्य ती कारवाई करप आसली आसता. आयतारा दीस इश्यू जालो, नेक्स्ट डे सकाळी उठून सरपंच स्वता कंप्लेनर तेणी वचून कंप्लेन केली आमच्या फॅमिलीची की हे अशें बाबा पोल घालता आणि त्यांनी नोटीसी जे धाडलेले आहा सगळ्या लोकांक विथीन शॉर्ट पिरियड ऑफ टायम सकाळी वचून तो कंप्लेंट बरयता. विथीन फ्यू मिनिट्स तो आपुणूच त्या कंप्लेनीचेर सरपंच म्हणून सायन मारता
आनी रोखडेच अर्द्या वरा भितर सगळ्या लोकांक नोटीस येता. म्हाका दिसता ही एक हिस्ट्री जाल्लेली आसता गोंयच्या इतिहासान. स्वता कंप्लेनर सरपंच सायन मारता आनी सगळ्या लोकांक इतली फास्ट म्हाका दिसता नोटीस गोंयच्या हिस्ट्रीन कोणीच सर्व करूंक नासलें. सो हेचेर कळटा की तेणी कितें चिंतून कितें कारवाई केल्ली आसतली आनी हे म्हाका दिसता पळोवन ताका अशें दिसता की तो गांवांक आमच्या कितें न्याय दितलो. बाउन्सर हाडून प्रॉपर चॅनल ना फॉलो करनासतना आपणाक जाय तशी मनमानी कारभार करून जे नोटीसी काडल्या ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हेची मिडियान आमचे ऑनरेबल सीएम प्रमोद सावंत, पंचायत मिनिस्टर यांच्यांनी हेचेर दखल घेवन हेचेर योग्य ती कारवाई करपाची अशें आमचे सगळे गांवचे लोक आनी आमचे वाड्यातले लोक मागता. तुषाराबरोबर हेर गोवेकरांनी बाउन्सर संस्कृतीचेर हुस्को उक्तायलो. थळाव आमदार जीत आरोलकरान हे घडणुके कडेन गंभीरतायेन पळोवपाक जाय. मांद्रे गांवचो लोक मागता. बाउन्सर संस्कृती मुख्यमंत्र्याक मान्य आसा हय, नाजाल्यार तेणे मांद्रेचे बाउन्सर संस्कृतीची दखल घेवपाक जाय अशें लोकांनी मागला. आमी गेल्ले सगळे आमचे आनी आमच्यातले सगळे असले ते गोवेकारूच असले. सो गोवेकार असले आनी आमी पळोवपाक गेल्ले कितें जालां आनी हें. सो एक पद्दत आसता अमिकेबली कितें आसता तें सॉल्व करप आसता. इट्स नॉट दॅट आमकां एग्रेशन दाखोवप कितें दाखोवप आनी हे इजिली सॉल्व जावपाक शकता आसलें. पूण जेन्ना आमी पळयलें की खंय तरी वी आर बीन थ्रेटन्ड with bouncers. I don't know how bouncer culture is favored. Okay, now Honorable CM is supporting that we are not here for bouncers. Okay, he is safeguarding us. Okay, so in that case, and at the same time there was a pit bull breed which also Honorable CM has said we are not allowing. So in both the cases we have our support of our chief minister where he is supporting us that अशें कांयच केन्ना जावपा ना. आनी अशें जाता तेन्ना वी आर आस्किंग हिम that please support and we are asking our honorable MLA please intervene in this. Okay, because we need your support. We need, because this is injustice and this is something aggression which we don't want all these things. Amicably solve करपाक शकता. and आमचो हेतूच असलो की आमी सगळे सिंपल आनी बऱ्या भशेन, इट्स नॉट अ बिग मॅटर. ओके, सो ताका लागून we just want things to be amicably solved. Okay, and we don't want any aggression and all. It's easy and दोन मनीस बसून उलयत न्ही जाल्यार easy जाता. And being from a same village, we do not want such kind of enmity or fights or whatever it is, and not for the reason of a piece of land or something like that. Okay, thank you. I request all the people and honorable MLA also, Jeet Bhai Arolkar, to intervene and just support us. Okay, because we are threatened and we look at you as someone who will help us in a better way. माझ्या नेबराक, माझ्या शेजाराक म्हाका एक नोटिसान येयलें की कोण तरी एक हरियाणाचो महेंद्र सिंग म्हणून, आनी तो एक हरियाणाची गाडी घेवन भोंवता. ताचो नंबर आसा 7777 477. त्या मनशाक कोणा लागीं घेवचो न्हू. हो टोटल प्रॉपर्टीन एंटर जावन ह्यो सगळ्यो सेल्डिटा मारून कोणाक एमओई मारून आख्खें आमचें मांद्रे गांव इकतो घेवपाचो ताचो प्रयत्न आसा. आख्ख्या गोंयभर तो भोंवलो आसा. तातूंत हो कालचो जो इश्यू आसा पळय ते खंय तरी एक्सपोज जालें ना. जो भितर भायलो मनीस आसा, भायलो मनीस इनवॉल्व आसा आनी तेणें प्रॉपर्टी ऑलरेडी एमओई मारून घेतल्या. हीच एक प्रॉपर्टी घेवन आनी एक एक्रॉस रिवर घेतल्या. ही जावन आसा NDZ बफर झोन. जस्ट 50 मिटर्स बीच आसा आनी तेचे उपरांत 50 मिटर्स जाल्या उपरांत रिवर आसा आनी 2000 स्क्वेअर मिटर खाजल लँड आसा. आनी हे जे गोवेकर म्हणटा आपली प्रॉपर्टी म्हणटात पळय ते एक्रॉस रिवर ब्रिज घालून ताका हे सायडीन हाडून आपली प्रॉपर्टी कोटी घेवपाची तेंची स्वप्नां आसात. आनी हेंची स्वप्नां हांव कशींच फुलफील करून दिवपाचो ना. त्या निमित्तान तेणी म्हाजेर हे जायतें एलिगेशन घातलें. तेचेर हांव तेंचो FRI घालतलो कित्याक तांणी जें म्हाजेर एलिगेशन घातलां तेतून म्हाका पर्सनल म्हाज्या लायफानूय म्हाका एक दाग कसो पडला. कित्याक 8 म्हयने हांव जेन्ना म्हाजी कदेल घेवन आसा कोण मांद्रे ग्रामस्थ अजून सांगतलो जावना की हांवें खंय तरी इलिगलिटी केल्या वा खंयच्या डेल्लीकारांक हांवें सपोर्ट केला म्हणून. तातूंत हे जे मनीस आसा तेच म्हाका सपोर्ट करपी. आयज हांव सेम म्हाजो जो काम आसा तो हांवें हेंचे प्रॉपर्टीक लायल्या उपरांत हेंचो कायदो चेंज जालो. हे जे आसले पळय आमचे NGO म्हणून काम करता, एक स्वता सांगता तुषार गोंयकर हो आख्खो गांव आमचो सांबाळपाक भोंवता.
जाल्यार हो मनीस आयज म्हाका बायट दिता म्हाजे विरुद्ध की हांवें इलिगॅलिटी थिंगा केली, हांवें थिंगा फेन्सिंग मोडलें, खांबे मोडले. तेणी प्रूफ करून दाखोवचो. थिंगा कॅमेरा लायलेले आसात, हांवें खंयच्याच खांब्याक हात लावना. जाल्यार ते लेबर आसले थिंगा 17 तारखेर लेबर आसले आनी आमी नको जावन बिचार सावन येवन हेणी फेन्सिंग केलें. जेन्ना हें फेन्सिंग पळय हेणी केलें तेन्ना म्हाजी एक 4:30 म्हाजी मिसीस गेली थिंगा, कित्याक एक्रॉस दुसरे वाटेन म्हाजी प्रॉपर्टी आसा आनी नात म्हणल्यार आनीक 2 प्रॉपर्टी आसात. सर्वे नंबर 2664 ही म्हाजी, सर्वे नंबर 2663 ही हांची गोवेकारांची, पूण ती गोवेकारांची उरोंक ना. थोडे ग्राम तेंचे गोवेकार रावल्यात, तेणी इकूंक ना. बट हे दलाल जाल्यात. हेंकां एक गुजराती आमचो जो हरियाणाकार आहा पळय तेणें धाडलेले फेन्सिंग करात आनी आपणाक प्रॉपर्टी दियात, मागीर तुमच्या उरल्या त्या सुटकेसी घ्या म्हणून. तांकां न्हीद पडना, तांकां ह्यो सुटकेसी जायो म्हणून हे इतले लोक जमले. आदले तेंपार चीट पावोवपाक एक तर मनीस धाडटाले वा पक्ष्यांच्या पांयाक बांदून कबूतर जा करताले. अर्थातच ही चीट पावपाक म्हयने लागताले. जग सुदारलें, विज्ञानान चमत्कार केलो. हातांतल्या इल्ल्याशा मोबायलांतल्यान सेकंदा भितर संवसाराच्या खंयच्या खाची कोनशात मॅसेज धाडपाक मेळटा. तरीकय गिरदोळी चांदोरच्या लोकांक पोस्टांतली पत्रां येवपाक टायम लागता. पळयात सविस्तर खबर. गिरदोळी चांदोरच्या थळाव्यांक थंयच्या पोस्ट ऑफिसांतल्यान येवपी पत्रां वेळार मेळनात. ही समस्या भौशीक जाल्या उपरांत आनी म्हत्वाची पत्रांय वेळार मेळनात जाली तेन्ना थळाव्यांनी चवकशी केली. पोस्ट मास्तरान वेगवेगळी निमतां सांगली. ह्या निमतांनी थळावे लोक धादोशी जाले नात. तेंच्यांनी मिडिया मुखार पोस्ट खात्याची गचाळपणां सांगली. ऐकात. कमिशनर लागून म्हाका तेण पोस्टिंग केलें एज पर दीस लेटर ऑफ द आहात पळय तेंगेली 5th हें आहा तेंगेली तेणी 5th पोस्ट केलो तेजे 10th तारखेर पावलो. पूण हांव डिलिव्हरी केन्ना करता 15th 15 तारखेर तो डिलिव्हरी करता डिसेंबरा. ओन्ली 7 डेजा भितर हांवें तें कलेक्ट करपा जाय, ना जाल्यार गेलें. सो 5 तारखेर हें केल्लें 15 तारखेर तो म्हाका हाडून दिता. 10 तारखेर हिंगा आसून हिंगा कांय कोण आसलो तो. इतले कितले पयले तुमी फोटो काडून पळयात कितून मेल हें आहा तो. 10 दिसांची सुमार एक दुसऱ्या नेबरांक घेवन गायला. मुगे देर मुखार नंबर आमगे घरा नंबर बरयलो आहा हेजेर ऑन द प्लेट. आशिर्वाद 120 म्हणून हावज नंबर. ते दिनासतना दुसऱ्याचे दवरलो आहा. पळय त्या भुरग्यान हाडून म्हाका दिल्या कॉमेन. जायते लोकां गेली म्हाका कंप्लेन येयली आनी हांवूय ती इन्क्वायरी एस करपा आयला. आमगेलो मेल कित्याक डिलिव्हर जायनाका म्हूण चोयला. तो आतां एक पोस्टमॅन ते न्यू हाडलो तो आमगेलो गोंयकार आहलो मंगलदास म्हूण सगळीं घरां बरे भाशेन तो मेल डिलिव्हर करतालो. पूण आतां कितें केलां तेणें आयकलो वयलो महाराष्ट्रा तो एक पोस्टमॅन हाडला आनी ते कडेन तें लेटर दितालें. तो सौद कितें करता एक मातशें एक पासय माता एक कडेन रावता आनी तो लोकांक डिलिव्हर करना सगळीं लेटरां हाडटा पोस्टा माता आनी बँका बूक आहाय ते चॅक बूक डेबीट कार्ड क्रेडीट कार्ड आहाय ती लोकां गेली सगळें व्हरून बँका मारलो आहाय. इतलो दाड जालो आहा बँकाक. इतलो 2 म्हयने बॅकलॉग आहा. आतां लोकां गेले ते कांयची डिलिव्हर जायना. हे पोस्टमॅन तुमी ते कोंकणी कोण ना म्हणटाय आनी ते एकले घरां देखून वचना. सगल्या मेलांची तेणें कितें केलां हावज लॉक सगळीं हावज लॉक कितको जावपा शकता गिड्डोली चांदोराची. एकल्यागे ती लोकांक तितू बोड एक तो क्रेडीट कार्डाक स्टेटमेंट येता तेन्ना तूं पे करपा सामके डेट सामके मातशें क्रेडीट कार्डाक ते डेट मिस जालो जाल्यार तुका चार्जीस पडटाय. तेश कोन्न म्हाकाय पडटाय. मागीर म्हाका मुगेल्या मोबायलाचेर येता. थोड्या मोबायलाचेर कोणा ती लोक कितें कोतली थोड्यांक गेली ती पेपराचे स्टेटमेंटाचेर चोय ती पे कोताय. जायते लोकांक आतां बोवाळ जालो आहा. कितू लोकांक गेलो मेल सारको बँका बूक सगळे बँका पडोय. तुमी आतां म्हजे हाडल्या बँकाक ये आनी चोय बँका तितलो दाळ जालो आहा सारको. बँक 2 म्हयने म्हाका मॅनेजर सांगना 2 म्हयने जाले म्हूण थिंगा नाळ तेणी जाल्यार तेका तापयली तेका पोस्टमॅन हांवें कितें कोत काय म्हूण तूं डिलिव्हर करना म्हणा. आतां पोस्टमॅन लोकां ध्यानान येयना. हें कितें लोकांक गेलें सगळें आण पोतून माता आण पोतून हावज लॉक हावज हांवें कितें नाके तेणी आतां पोस्ट ऑफिसान कितें करपा आमगे गोंयकार कोण जाणटो आतां एक मंगलदास मारलो सगळे विदावट फेल तो सगळे लोकांक गेलो मेल दितालो. आतां तेगेले कित्याक डिलिव्हर जायना. एक दीस 2 दीस वयर आपणा दाखोवपा तेणें तें कोण ना जाल्यार तेणें सांगपाचें आपणा कोण आनी एक 2 दीस ती म्हूण. 1 दीस 2 दीस गेला मात लोकांक सगळीं लॉक म्हूण सांगता. हें कितें लोकांक गेलें. लोकांक म्हाका देखून क्रिसमसा कार्ड देखून म्हाका पयलीं भाशेन म्हाका लायक जाता. मागीर आजून मुगे फ्रेंड थोडे म्हाका आजून क्रिसमसा कार्ड पोस्टांतल्यान धाडटाय. म्हाकाय तें लायक जाता. मोबायलाचेर कोणूय धाडटाय तें कोणाकूय धाडपाक जाता म्हणजे पोस्टांतल्यान तें म्हाका बरें दिसता.
स्पेशल हे सेंटिमेंट आसत तेका ही आतां सगळीं ती कार्डां माडा सगळीं ब्लॉक जालो आतां सगळीं हिंगा मेल पोतून हें कितें गेलें पोस्टान मातशें इन्क्वायरी करची. आयज पत्रां धाडपाचे दीस गेले. आयची टॅक्नॉलॉजी मोबायलांतल्यान मेसेज वा ईमेल धाडपाची. विज्ञानाच्या नांवान बोटां मोडपी अध्यात्मवादी लेगीत आधुनीक टॅक्नॉलॉजीचो पुरेपूर वापर करतात. अशें असलें तरी कांय जाणांचे वेव्हार पोस्टाच्या आदारानच चलतात. कांय जाणांचे सेंटिमेंट आदल्या गजालींनी घुसपल्यात. देखीक नातलांचे मेसेज मोबायलांतल्यानय येतात, पूण पोस्टांतल्यान येतल्या कार्डांची मजा कितें वेगळीच अशें मानपी लोकय आसात. आनी तेंचे सेंटिमेंट सांबाळपाची जबाबदारी प्रशासनाची. तें जायना तेन्ना लोक अस्वस्थ जातात. गेलो भावा गेलो चॅक बुक आनी डेबीट कार्ड बार पळयपा 2 म्हयने जाले तें लेटर केलोलें बँका आपणा चॅक बुक इश्यू कर म्हूण आनी एक डेबीट कार्ड म्हूण. आतां कितले तेंप जालो 1.5 म्हयनो मागीर जालो थिंगा मेल डिलिव्हरी केलो ना तेणें. न्यू पोस्टमॅन येयला तो वयलो ते कांय कोंकणी कांय कोणा तो हिंदी उलयता. तेणें कांय डिलिव्हरी केलें सगळ्यांक आख्खी गिड्डोलीं चांदोर आसोल्डा सगळ्या लोकांक गेले. तेणें कितें केलें हितून एक कोणें बसत तो कोणागे मेल डिलिव्हरी करूं वचना आनी थंय हावस डोर लॉक म्हूण बरयलो आहा सगळ्यांचे. आतां बँकां चोयली जाल्यार तुमी इतलो दाळ पडलो आहा लोकांक गेलो चॅक बुक डेबीट कार्ड आनी क्रेडीट कार्डां सगळें थिंगा पडलो आहा आनी दुसरे कॉरेस्पॉन्डन्स बँकाचे सगळेंक पडलाय. ते तो टायमार तो डिलिव्हर जायना जाल्यार मागीर म्हाका देखून आतां क्रेडीट कार्डाचे एक पाट फायन तर टायमार पे कोना जाल्यार तें फायन पडटा. आतां थोडे बरे लोकांक कांय मेसेज रीड करूंक कोणाय तेच कोण मेल येयला म्हणून भायर कितें करून तें चोय म्हणटा. क्रिस्मसा दिसांनी आतां कितें लोक आतां कितको पे करतलो लोकांक लोक लावता आपण. 10 जाणांच्या आवयक कोण रडटा? कोंकणीतली एक फामाद ओपार. कुसत पडलेल्या सरकारी प्रोजेक्टांक मुदयेर थीक लागू पडटा. वाळपय 8 कोटींचे फायर स्टेशन स्वताच संकटात सापडला, पूण कोणाक पडलेलें दिसना. लोक आनी सिनियर ऑफिसर हेंचे मदीं पखवाज जावन रावल्यात ते ह्या स्टेशनांतले फायर फायटर. दोनूय वटेंतल्यान मुको मार. रायटर दिनेश करपेन आवाज काडला. नमस्कार. आयज आमी वाळपय फॉरेस्ट ट्रेनिंग स्कूल जे आसा तेच्या लागसार आहात. तुमी पळयतात सायटीक गव्हर्मेंटान फायर एंड एमर्जन्सीक लागून येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून 1.5 वर्सां जाले. अजून पर्यंत हेजें इनॉग्रेशन जायना. कित्याक जायना हें आमकांय खबर ना. ह्या इन्फ्रास्ट्रक्चरा भितर तेंची मशिनरी फर्निचर टोटल कॉस्ट जे आसा ते 8 CR आहा. ज्या कॉन्ट्रॅक्टरान ही बिल्डींग बांदली हेणें हँडओवर बी केलें गव्हर्मेंटाक जाल्यार हेजें इनॉग्रेशन आनी म्हूर्त हेजो लागना. एकदां बिल्डिंगेक पेंटूय गेलो जाल्यारूय जायना. सद्याची बिल्डींग जी आसा ती वाळपय पोलीस स्टेशना लागसार आहा. आनी जी बिल्डींग आहा त्या बिल्डिंगेन कितलीशीच डिपार्टमेंटां आहा. रोड्स आहा, मामलेदार ऑफिस आहा, एक्सायज आहा, BDO आहा, वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंट आहा, अशी कितलीशीच आहा. तेंच्यो गाडयो ज्यो आहा त्यो जे फायर स्टेशन जे आहा तेच्या मुखार पार्क केले गेले वयता. आनी ज्या फायर स्टेशनाच्या फायरमॅनांक ज्यो आहा ती गाडयो पयलीं हालोवच्यो पडटा आनी तेन्नाच त्यो गाडी भायर काडपाक मेळटा. तांकां जर विचारलें जाल्यार ते म्हणटा आमी खंयसर पार्क करूं गाडयो, आमी मामलेदार ऑफिसांतले कर्मचारी. ज्या जाग्यार जे पार्क करता ती फायराची बोर्ड आहा. जेन्ना खंय ड्रावनींग बी जाता तेन्ना ती बोट तांकां जाय पडटा. ती काडटलो जाल्यार तांकां कितलीशीच सर्कस करची पडटा. ज्या जाग्याचेर तांकां कॉल येता त्या जाग्यार पावल्या उपरांत लोकांचो प्रस्न तुमकां टायम कित्याक जालो कशें पावता तें तांकांच खबर. आतां पळोवया ह्या बिल्डिंगेचें केन्ना म्हूर्त मेळटा. आनी म्हापसा एडिशनल सेशन कोर्टान बर्ज क्लब दुर्घटना केसींतलो आरोपी भरत कोहलीक सशर्त जामीन मंजूर केला. भरत कोहली क्लबाचे दिसपट्टे काम पळयतालो.
हडफणे बर्ज क्लब उजो दुर्घटनेतल्या आरोपी गौरव आणि सौरभ लुथराक 10 दिसांची पोलीस कस्टडी पूर्ण जाल्या उपरांत म्हापशीच्या एडिशनल सेशन कोर्टा मुखार हजर केले. हणजूण पोलिसांनी आनीक 4 दिसांची पोलीस कस्टडी वाडोवन दिवची अशें कोर्टाकडेन मागला. 6 डिसेंबराक हणजूणच्या बर्च बाय रोमियो लेन नायट क्लबात इव्हेंट चालू असताना उजो लागून 25 जाणांचे बळी गेल्ले. गोंयांतली ही आयजवेरची भिरांकूळ घडणूक मानतात, कित्याक तर हो क्लब बेकायदेशीरपणान चलतालो आनी तेचे पानवळ 25 निरपराध लोकांक भोगचे पडले. विशेष म्हटल्यार हे घडणुकेची स्वेच्छा दखल हायकोर्टान घेतल्या. कोर्टान संबंधितांचेर बडी मारली जाल्यार लोकांक थोडी भोव थाकाय मेळटली हेतून दुबाव ना. The court has allowed the application for bail filed by Bharat on certain conditions which include a personal bond of 50,000 with one surety, and he has to report to the IO first Monday of every month, and there are other conditions like if he has a passport he has to deposit the passport, so he is not allowed to leave India without. So these are the conditions which are imposed, but the bail application has been allowed. For claiming police custody that was given to the judge. We have not seriously opposed it as my clients want to cooperate with the investigation. So now they will be reproduced before the court on 29th December. On the last occasion also, sir, your client said that he wants to cooperate to the investigation. Today also he said, but he is not supplying the documents because police is claiming that they are not supplying. See, whatever the police is claiming, we will deal with it at an appropriate stage. Now, I don't want to divulge too much into what our defense is going to be, but they have been there at least from 16, and this is a incident which has happened which is site specific when they were not even in Goa, and their general managers and other managers also have been in custody for such a long time. So now they will but still we are there, my clients are there, and they are affording full cooperation. So now they will be produced on 29. Yes. Thank you. गोंयची राजभास मराठी जावची म्हण चळवळ सुरू केल्ले मराठी भाषा निर्धार समितीन गांवागांवांनी मेळावे घेवपाचो सपाटो लायला. त्याचोच एक भाग म्हण 4 जानेवारीक फार्मागुडी मातृशक्ती मेळावो जावपाचो आसा. मराठी भाषा निर्धार समितीचो फोंडा प्रखंड मुखेली शाणुदास सावंत आणि महिला राज्य मुखेली डॉक्टर अनिता तिळवेन एकूण कार्यावळीची माहिती दिली. 4 जानेवारी फोंडा फार्मागुडीच्या गणपती देवस्थानाच्या आवारात सांजे 4 वरांचेर मातृशक्ती मेळावा जातलो. जानेवारी 4 रोजी गणपती देवस्थान फार्मागुडी इथं संध्याकाळी 4 वाजता जो मातृशक्ती मेळावा होणार आहे त्या संबंधात माहिती देण्याकरता खास बोलवलेली आहे. या पत्रकार परिषदेत मी प्रखंड प्रमुख म्हणून, फोंड्याचा प्रखंड प्रमुख म्हणून आपणा सर्व पत्रकार प्रतिनिधींचं, वाहिनी प्रतिनिधींचं हार्दिक स्वागत करतो. निर्धार समितीचं कार्य तिची स्थापना झाल्यापासूनचं माहितीच आहे आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आपण आता मातृशक्ती मेळावे घेणार आहोत ठिकठिकाणी. कारण आपण 31 मार्चपासून जी स्थापन झाली त्यानंतर आपण संबंध 12 तालुक्यांमध्ये सगळीकडे आपले मेळावे यशस्वी झाले आणि म्हणूनच याची पुढे आणखी व्याप्ती. कारण कसं आहे की महिलांच्यापासूनच घरातनं संस्कार सुरू होतात आणि त्यामुळे मराठीचं महत्त्व हे अधोरेखित करायचं असेल तर महिलांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आईपासूनच या गोष्टीची संस्काराची सुरुवात होते आणि म्हणून महिलांना यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी आपण मातृशक्ती मेळावे यांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपला फोंडा तालुक्यातला मातृशक्ती मेळावा हा 4 जानेवारी रोजी गोपाळ गणपती मंदिरामध्ये फार्मागुडीला आयोजित केला आहे. त्यामध्ये आपण विविध मराठीच्या या राजभाषेच्या निमित्ताने चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मार्गदर्शन असणार आहे आणि त्याचप्रमाणे महिलांचा सहभाग आणि त्यांचा सहभाग असण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही तिथे आयोजित केलेले आहेत. असा 2-2.5 तासांचा हा मेळावा आम्ही जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ TV.
मेळुया परत पळोवपाक प्रायम TV मोग आसचो.